नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय बैठकीमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। याच निमित्ताने आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी साखर पेढे वाटून भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत चौक दणाणून सोडला। यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस डॉक्टर राजवर्धन म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने स्वागत करतो। विरोधी पक्षाचा जातनिहाय जनगणनेला कायम विरोध होता, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सुख सोयी सुविधा, वैद्यकीय मदत व शैक्षणिक सुविधा पोहोचवण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पूर्णतः सामाजिक दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे। याचबरोबर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, मंडल अध्यक्ष विशाल शेराळकर, कोमल देसाई, स्वाती कदम यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन करून मनोगत व्यक्त केले। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, आप्पा लाड, शैलेश पाटील, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, गणेश देसाई, जिल्हा चिटणीस अमर साठे, विजयसिंह खाडे पाटील, दिग्विजय कालेकर, संगीता खाडे, दिलीप मैत्राणी, विद्या बागडी, महेश यादव, संतोष माळी, गिरीश साळोखे, धीरज पाटील, रविकिरण गवळी, सुनील पाटील, राज गणेश पोळ, प्रीतम यादव, विनय खोपडे, अशोक लोहार, संगीता तांबे, दिलीप बोंद्रे, संतोष जाधव, राहुल सोनटके, प्रशांत उघडे, बंकट सूर्यवंशी, अनिल कोळेकर, गणेश चिले, समयश्री अय्यर, सरिता हरुकले, स्वाती कदम, माधुरी कुलकर्णी, संग्राम जरग, सचिन बिरंजे, सचिन पोवार, प्रकाश घाडगे, बालाजी चौगले, सचिन सुतार, ओमकार गोसावी, अमित शिंदे, विश्वास दत्ता मसवेकर, योगेश पाडळकर, अनिल सुतार, राजेश गोणूरकर, विठ्ठल जानकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।